नेक्स्ट आहे कॉम्प्लेक्स टिश्यू. The complex tissues are made up of more than one type of cells and these work together as a unit. कॉम्प्लेक्स टिश्यू हे एकापेक्षा जास्त सेलपासून बनलेले असतात आणि ते एक युनिट म्हणून कार्य करत असतात. Xylem and phloem constitute the complex tissues in plants. आणि प्लांटमधले जे कॉम्प्लेक्स टिश्यू कॉन्स्टिट्यूट करणारे दोन टिश्यू आहेत, एक आहे झायलम, दुसरा आहे फ्लोएम. Xylem function as a conducting tissue for water and minerals from roots to the stems and leaves. आता झायलमचं फंक्शन जर पाहिलं आपण तर तो असा कंडक्टिंग टिश्यू आहे की जो कोणाला कंडक्ट करतो, वॉटर्स अँड मिनरल्सला, आणि रूट्सकडून स्टीम किंवा लिव्सपर्यंत वॉटर आणि मिनरल्सचं कंडक्शन तो करत असतो. It also provides mechanical strength to the plant parts. आणि प्लांटच्या डिफरंट पार्ट्सला एक मेकॅनिकल स्ट्रेंथ प्रोव्हाइड करण्याचं कामसुद्धा झायलम टिश्यू करत असतात. It is composed of 4 different kinds of elements, namely tracheids, vessels, xylem fibers and xylem parenchyma. आता झायलम टिश्यूचे 4 मेन एलिमेंट्स आहे. पहिला आहे ट्रॅकिड्स, दुसरा आहे व्हेसल्स, तिसरा आहे झायलम फायबर आणि चौथा आहे झायलम पॅरेन्कायमा. Gymnosperms lack vessels in their xylem. आता जिम्नोस्पर्मचं वैशिष्ट्य जर पाहिलं आपण तर त्यांच्यामध्ये झायलम प्रेझेंट आहे, मात्र त्याच्यामध्ये काय नसतात, वेसल्स नसतात. Tracheids are elongated or tube-like cells with thick and lignified walls and tapering ends. आता झायलम आणि फ्लोएम संदर्भात तुम्हाला तर ट्रॅकिड्स आणि व्हेसल्स दाखवलेले आहेत. आता ट्रॅकिड्स ह्या इलॉंगेटेड किंवा ट्यूबसारख्या सेल्स आहेत ज्यांचे वॉल्स हे कसे असतात, थिक अँड लिग्निफाईड वॉल्स आहे. सो लिग्निन प्रेझेंट आहे आणि थोडंसं थिक असतात. आणि एंड जर पाहिलं आपण तर टोकाला ते कसे थोडंसं टॅपरिंग एंड्स आहेत. These are dead and are without protoplasm. ट्रॅकिड्स या प्लांटमधल्या डेड सेल्स आहे आणि त्यामध्ये प्रोटोप्लाझम अब्सेंट असतो. The inner layer of cell walls have thickening which vary in form. आता यांच्यामध्ये ट्रॅकिड्समध्ये ज्या सेल वॉल्स आहेत तर त्यांच्या ज्या इनर लेयर्स आहेत ना, तर त्यामध्ये थिकनिंग जी आहे तर ती कमी जास्त प्रमाणात आहे, म्हणजे व्हॅरी इन फॉर्म. In flowering plants, tracheids and vessels are the main water transporting elements. आता फ्लॉवरिंग प्लांट संदर्भात एक वाक्य दिलं या ठिकाणी की ट्रॅकिड्स आणि व्हेसल्स हे जे दोन इलेमेंट्स आहेत झायलम टिश्यूचे तर तेच ॲक्च्युअल वॉटर ट्रान्सपोर्टिंगचे मेन इलेमेंट्स आहेत. Vessels is a long cylindrical tube-like structure made up of many cells called vessel members, each with lignified walls and a large central cavity. आता व्हेसल्सबद्दल आपण वरी एक वाक्य वाचलं होतं पहा की व्हेसल्स हे जिम्नोस्पर्ममध्ये का असतात, अब्सेंट असतात. आता दुसरा जो एलिमेंट आपण अभ्यासालो झायलम टिश्यूचा तो आहे व्हेसल्स. हा एक लॉंग सिलेंड्रिकल ट्यूबलाईक स्ट्रक्चर आहे जो अनेक सेलचा बनलेला आहे आणि तो ज्या सेलचा बनलेला आहे त्या सेल्सला म्हणायचं व्हेसल मेंबर्स. म्हणजे व्हेसल्स मेंबर्सच्या अनेक सेल्स एकत्र येऊन व्हेसलचं फॉर्मेशन करतात. आता ह्या ज्या व्हेसल मेंबर सेल्स आहेत तर यांचेसुद्धा वॉल्स हे लिग्निफाईड वॉल्स आहे आणि त्यांच्या आतमध्ये एक लार्ज अशी सेंट्रल कॅव्हिटी प्रेझेंट असते. The vessel cells are also devoid of protoplasm. आता आपण पाहिलं होतं की ट्रॅकिड्समध्ये प्रोटोप्लाझम नव्हता, बरोबर आहे का. तर सेम पद्धतीनं व्हेसल सेल्स जे आहेत तर त्यामध्ये सुद्धा प्रोटोप्लाझम नसतो. Vessel members are interconnected through perforations in their common wall. आता आपण पाहिलं की अनेक व्हेसल मेंबर्स एकत्र येऊन व्हेसल तयार करतात, बरोबर. आता हे व्हेसल्स मेंबर्स एकमेकांना जे इंटरकनेक्ट होतात हे परफोरेशनच्या साहाय्यानं कनेक्ट होतात आणि कॉमन वॉल हे म्हणजे ॲक्च्युअल त्यांची वॉल जी आहे तर ती कॉमन असते. The presence of vessels is a characteristic feature of angiosperm. आता फ्लॉवरिंग प्लांट्स जिम्नोस्पर्ममध्ये व्हेसल्स हे अब्सेंट होते, बरोबर, त्यांच्या झायलममध्ये. मात्र अँजिओस्पर्म म्हणजे फ्लॉवरिंग प्लांट्समध्ये दोन्ही प्रेझेंट आहे, झायलम आणि व्हेसल्स हे मेन ट्रान्सपोर्टिंग एलिमेंट्स होते. आणि म्हणून असं म्हणता येईल की प्रेझेन्स ऑफ व्हेसल्स हे कोणाचं कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे, फ्लॉवरिंग प्लांट अर्थातच अँजिओस्पर्मचं. Xylem fibers have highly thickened wall and oblique
Central lumens. आता झायलम फायबर्स जे आहेत ना, तर तिसरा एलिमेंट आपण पाहिलो झायलमचा, तर यांचेसुद्धा वॉल्स जे आहेत ते हायली थिकन आहे आणि ऑब्लिटरेटेड म्हणजे की सेंट्रल ल्युमेन जो आहे तो पूर्णपणे त्यांच्यामध्ये नष्ट झालेला असतो. These may either be separate or accepted. आणि झायलम फायबर जो आहेत त्यांच्यामध्ये दोन पॉसिबिलिटीज आहेत, आयदर ते सेप्टेट असतील किंवा असेप्टेट असतील. Xylem parenchyma cells are living and thin wall and their cell walls are made up of cellulose. आता झायलम फायबरमध्ये जे झायलम पॅरेनकायमा सेल्स आहेत तर या लिव्हिंग सेल्स आहेत, थिन वॉल्ड आहेत आणि त्यांचे सेल वॉल हे कशाचे बनलेले, सेल्युलोज. They stored food materials in the form of starch or fat and other substance like tins. आता झायलम पॅरेनकायमाचं काम आहे फूडला स्टोअर करणे, कशाच्या स्वरूपामध्ये, स्टार्च किंवा फॅटच्या स्वरूपामध्ये, आणि काही अदर सबस्टन्ससुद्धा आहेत टॅनिनसारखे, तर त्यांना झायलम पॅरेनकायमा स्टोअर करत असतं. The radial conduction of water takes place by the ray parenchymatous cell. आणि आपल्याला माहीत आहे की जे रॅडियल कंडक्शन ऑफ वॉटरचं जे कंडक्शन आहे सर्व पार्ट्सकडे, तर हे ज्या सेल्सकडून होतं त्या सेल्सला काय म्हणायचं, रे पॅरेनकायमॅटस सेल्स. सो ते झायलम पॅरेनकायमाचाच पार्ट आहे. Primary xylem is of two types, protoxylem and metaxylem. प्रायमरी झायलम हा दोन टाईपचा आहे, प्रोटोझायलम, दुसरा आहे मेटाझायलम. The first form primary xylem elements are called protoxylem and the latter form primary xylem is called metaxylem. आता सुरुवातीला जो प्रायमरी झायलम तयार होतो तर त्याला म्हणायचं प्रोटोझायलम, आणि नंतरच्या टप्प्यामध्ये जो प्रायमरी झायलमची निर्मिती होते त्याला म्हणायचं मेटाझायलम. In stems, the protoxylem lies towards the center peak and the metaxylem lies towards the periphery of the organ. मग आता यांचे लोकेशन कसे आहेत पहा. आपण खोडा संदर्भात जर पाहिलं स्टीममध्ये, तर स्टीममध्ये प्रोटोप्लाझम हा कुठं असणार, टुवर्ड द सेंटर, म्हणजे स्टीमचं जे समजा आपण एखादा खोड घेतला तर खोडाच्या इथलं आतल्या बाजूला आहे ना, सेंट्रल पार्टला कोण प्रेझेंट असेल, पीठ पार्टमध्ये कोण प्रेझेंट असतो, प्रोटोझायलम, आणि पेरिफेरी म्हणजे सराउंडिंगला आहे की नाही, आणि सराउंडिंगला कोण प्रेझेंट असतो त्या ठिकाणी, पेरिफेरीला प्रेझेंट असतो मेटाझायलम. This type of primary xylem is called endarch. मग आता ज्यामध्ये मेटाझायलम आणि प्रोटोझायलम यांचे पोझिशन समजून घेऊ आपण. प्रोटोझायलम जर टुवर्ड द सेंटर प्रेझेंट आहे आणि मेटाझायलम टुवर्ड द पेरिफेरी म्हणजे बाहेरच्या बाजूला प्रेझेंट आहे, तर अशा वेळेस त्या प्रायमरी झायलमला काय म्हणायचं, एंडार्च. In roots, the protoxylem lies towards periphery and metaxylem lies towards the center. Such arrangement of primary xylem is called exarch. आता स्टीममध्ये काय पाहिलं आपण, स्टीममध्ये जे प्रायमरी झायलम आहे तो कोणत्या टाईपचा होता, एंडार्च. स्टीममध्ये की सेंटरला प्रोटोझायलम आणि पेरिफेरीला मेटाझायलम. पण रूट्समध्ये त्याच्या उलट आहे, प्रोटोझायलम कुठं प्रेझेंट आहे, पेरिफेरीला, आणि मेटाझायलम कुठं प्रेझेंट आहे, टुवर्ड द सेंटर. आणि मग अशा प्रकारची अरेंजमेंट जर प्रायमरी झायलमची असेल तर त्याला काय म्हणायचं, एक्झार्च. सो एंडार्च टाईपची प्रायमरी झायलम हे स्टीममध्ये, आणि एक्झार्च टाईपचे प्रायमरी झायलम हे कोणामध्ये, रूट्समध्ये आपल्याला दिसून येतील. ही पूर्ण इन्फॉर्मेशन झाली झायलम संदर्भात. आता आपण बोलू फ्लोएम संदर्भात. Phloem transports food material usually from leaves to other parts of the plant. आता फोटोसिंथेसिसमुळं जे फूड सिंथेसाईज व्हायलं ते कुठं होतं, लीफमध्ये, आणि लीफकडून प्लांटच्या अदर स्टोरेज ऑर्गनकडे फूडचं ट्रान्सपोर्टेशन करण्याचं काम हे कोण करतो, फ्लोएम टिश्यू. Phloem in angiosperms is composed of sieve tube elements, companion cells, phloem parenchyma, and phloem fibers. आता अँजिओस्पर्ममध्ये जे फ्लोएम आहे तर त्याचे 4 एलिमेंट्स आहेत महत्त्वाचे. पहिला एलिमेंट आहे सीव ट्यूब एलिमेंट्स, दुसरा आहे कंपेनियन सेल, तिसरा आहे फ्लोएम पॅरेनकायमा, आणि चौथा आहे फ्लोएम फायबर्स. Gymnosperms have albuminous cells and sieve cells. आता जिम्नोस्पर्म जे आहे तर त्यामध्ये 2 प्रकारच्या सेल्स असतात, अल्ब्युमिनियस सेल्स आणि सीव सेल्स. They like sieve tubes and companion cells. मात्र आत्ता जे आपण अँजिओस्पर्मच्या एलिमेंट्समध्ये सीव ट्यूबबद्दल बोललो आणि कंपेनियन सेल आहे ना 2 सुरुवातीचे, तर सीव ट्यूब्स आणि कंपेनियन सेल हे दोन्हीच्या दोन्ही
कोणामध्ये ॲबसेंट आहे या ठिकाणी? फ्लोएम फायबरमध्ये, बरोबर. Sieve tube elements are also long tube-like structure arranged longitudinally and are associated with the companion cells. आता वरती लक्षात घ्या, जिम्नोस्पर्ममध्ये सीव सेल्स होत्या पण सीव ट्यूब्स नव्हता, बरोबर आहे का? ते एक लक्षात ठेवायचं. आता पहिला एलिमेंट घेऊ आपण, सीव ट्यूब एलिमेंट्स. आता सीव ट्यूब्स एलिमेंट्स हे जे आहेत हे ट्रॅकिड्स आणि व्हेसलसारखे लॉंग ट्यूबलाईक स्ट्रक्चर आहे, ज्यांचे अरेंजमेंट ही लॉन्जिट्युनली आहे आणि ते कोणाच्या संपर्कात असतात? असोसिएट विथ द कंपेनियन सेल्स. Their end walls are perforated in a sieve-like manner to form the sieve plate. आता यांचे जर एंड वॉल्स पाहिले आपण सीव ट्यूब एलिमेंटचे, तर हे सीव लाईक असतात, म्हणजे चाळणीसारखे असतात आणि फर्दर ते सीव प्लेट्सचं फॉर्मेशन करतात. A mature sieve element possesses a peripheral cytoplasm and a large vacuole but lacks a nucleus. आता फिगरमध्ये जर पाहिलं ना तुम्ही तर तुम्हाला इथं पार्ट दिसतील पहा. तर इथं आहे सीव पोर्स दाखवले तुम्हाला आणि सीव ट्यूब एलिमेंट्स आहे ना, ज्याच्याबद्दल आपण बोलायलो. फर्दर त्याला असोसिएट असणाऱ्या बाहेरच्या कंपेनियन सेल आणि त्याच्या बाहेर कोण प्रेझेंट आहे? फ्लोएम पॅरेन्कायमा, बरोबर ना. अशी त्यांची अरेंजमेंट आहे. आता आपला प्रश्न होता की जे सीव ट्यूब एलिमेंट्स आहेत तर हे जर मॅच्युअर असतील तर त्यांच्यामध्ये काय काय असतं? तर ते पोजेस करतात पेरिफेरल सायटोप्लाझम, बरोबर. सराउंडिंगला काय प्रेझेंट आहे? आउटर साईडला सायटोप्लाझम आहे. त्यानंतर लार्ज व्हॅक्युअलसुद्धा प्रेझेंट आहे यांच्यामध्ये मॅच्युअर सीव एलिमेंट्समध्ये. मात्र त्यांच्यामध्ये काय नाही? न्यूक्लियस नाही. सो न्यूक्लियस नसणाऱ्या या मॅच्युअर सीव एलिमेंट्स आहेत. The function of sieve tubes are controlled by the nucleus of companion cells. मग आता तुम्हाला माहिती आहे की सेलचा सेंट्रल पार्ट न्यूक्लियस हा पेशींना काय करत असतो? कंट्रोल करत असतो. मग आता सीव ट्यूब्समध्ये तर सीव एलिमेंट्समध्ये तर काय नाही बरं? सीव ट्यूब एलिमेंट्समध्ये न्यूक्लियसच नाही. मात्र आपण वरती एक पॉईंट पाहिला होता की सीव ट्यूब्स हे कोणाच्या असोसिएटमध्ये असतात? कंपेनियन सेलच्या. आणि म्हणून कंपेनियन सेलचा जो न्यूक्लियस आहे हा कोणाला कंट्रोल करतो? सीव ट्यूबच्या फंक्शनला कंट्रोल करतो. The companion cells are specialized parenchymatic cells which are closely associated with sieve tubes elements. आता कंपेनियन सेल या स्पेशल टाईपच्या पॅरेन्कायमॅटस सेल्स आहेत की ज्या कोणाशी क्लोजली असोसिएट आहे? सीव ट्यूब एलिमेंटसोबत क्लोजली असोसिएट आहे आणि दॅट्स वाय कंपेनियन सेलचा न्यूक्लियस हा सीव ट्यूब एलिमेंटचे फंक्शन कंट्रोल करू शकतो. The sieve tube elements and companion cells are connected by pit fields present between their common longitudinal walls. आता जसं की आपण वारंवार उल्लेख करायलो की सीव ट्यूब्स एलिमेंट्स आणि कंपोनियन सेल एकमेकांना असोसिएट असतात, है ना, कनेक्शन असतं त्यांचं. तर हे कनेक्शन कशाच्या साइन असतं? पीट फील्ड. जे दोघांचं जर आपण कॉमन लॉन्जिट्युनल वॉल घेतला तर यांच्यामध्ये एक सेंट्रल पार्ट म्हणू आपण, पीट फील्ड्स म्हणू, तर त्याच्या सायनं ते कनेक्ट असतात. The companion cells help in maintaining the pressure gradient in the sieve tubes. आणि सीव ट्यूब्स सेल्समध्ये प्रेशर ग्रेडियंट मेंटेन करण्याचं काम कोणाचं आहे? कंपेनियन सेलचं आहे. Phloem parenchyma is made up of elongated tapering cylindrical cells which have dense cytoplasm and nucleus. आतापर्यंत आपण फ्लोएम टिश्यूच्या सीव ट्यूब्स एलिमेंट्स आणि कंपेनियन सेलबद्दल बोललो. तिसरा एलिमेंट आहे फ्लोएम पॅरेन्कायमा. आता हे फ्लोएम पॅरेन्कायमा जे आहेत हे इलॉंगेटेड टॅपरिंग एंड असणारे जे सिलेंड्रिकल सेल्स असतात यांचे बनलेले असतात, ज्यांच्यामध्ये डेन्स सायटोप्लाझम आणि न्यूक्लियस हे पार्ट्स प्रेझेंट असतात. The cell wall is composed of cellulose and head splits through which plasmodesmatal connections exist between the cells. आता सेल वॉल जे आहे फ्लोएम पॅरेन्कायमाचे तर हे सेल्युलोजचे बनलेले असतात. त्यांच्यामध्ये काही पीट्स आहेत आणि पीट्सचं वैशिष्ट्य म्हणजे की सेलच्यामध्ये एक कनेक्शन असतं त्या कनेक्शनला काय म्हणू असतो आपण? प्लाझ्मोडेस्मेटल कनेक्शन. तर या प्लाझ्मोडेस्मेटल कनेक्शन जे आहे तर हे कनेक्शन एक्झिस्ट का झालं? कारण त्यांच्यामध्ये पीट्स प्रेझेंट्स आहेत, बरोबर. सो ओव्हरऑल फ्लोएम पॅरेन्कायमा जे आहेत तर त्यांचे सेल वॉल सेल्युलोजचे बनलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये पीट्स प्रेझेंट्स आहेत. त्याच्यामुळं दोन सेलच्या मध्ये कोणतं कनेक्शन तयार होतो? प्लाझ्मोडेस्मेटल कनेक्शन प्रेझेंट होतो. आता
प्लाझ्मोडेस्माटाचं प्रायमरी फंक्शन जर पाहिलं आपण तर 2 नेबरिंग सेलमध्ये जे सायटोप्लाझम आहे त्याला तो कनेक्ट करतो आणि त्याच्यामुळं त्या ठिकाणी जे वॉटरचं, न्यूट्रिएंटचं किंवा काही मॉलिक्यूलचं एक्सचेंज त्या ठिकाणी होत असतं, बरोबर. तर सायटोप्लाझ्मिक एक्सचेंजसाठी प्लाझ्मोडेस्माटल कनेक्शन महत्त्वाचे आहेत. The phloem parenchyma stores food material and other substances like resin, latex, and mucilage. आता फ्लोएम पॅरेन्कायमा जे आहेत त्यांचं वैशिष्ट्य आहे की ते काही फूड मटेरियलला स्टोअर पण करतात आणि त्या व्यतिरिक्त रेझिन, लॅटेक्स, म्युकिलेज यासारखे सबस्टन्स स्टोअर करण्याचं कामसुद्धा फ्लोएम पॅरेन्कायमाचं आहे. Phloem parenchyma is absent in most of the monocotyledons. आणि जास्तीत जास्त मोनोकॉटिलिडॉन्समध्ये फ्लोएम पॅरेन्कायमा सेल ही काय असते, अब्सेंट असते. Phloem fibers, bast fibers are made up of sclerenchymatous cells. आतापर्यंत आपण पॅरेन्कायमॅटस सेलबद्दल बोललो आहे की नाही, पण फ्लोएम फायबर जे आहे ज्यांना आपण बास्ट फायबरसुद्धा म्हणतो तर हे ॲक्च्युअल स्क्लेरेनकायमॅटस सेल्सपासून बनलेले आहेत. These are generally absent in the primary phloem but are found in the secondary phloem. आता फ्लोएम फायबरचं एक वैशिष्ट्य आहे की प्रायमरी फ्लोएममध्ये जरी ते अब्सेंट असतील परंतु प्रायमरी फ्लोएमचं कन्व्हर्जन किंवा ग्रोथ जेव्हा सेकंडरी फ्लोएममध्ये होते तेव्हा त्यांचं अस्तित्व आपण पाहू शकतो, म्हणजे इथं ते प्रेझेंट असतात. These are much elongated, unbranched, and have pointed needle-like apex. आता फ्लोएम फायबर जे आहेत ह्या मच इलॉंगेटेड म्हणजे लेंथ वगैरे जे आहे ते इलॉंगेशन खूप असतं. अनब्रँच आहे, कोणत्याही प्रकारचे ब्रँचिंग नसते आणि त्यांचं जर ॲपायसेस पाहिलं हे ना समोरचं टोक तर ते निडल लाईक किंवा पॉइंटेड स्वरूपाचं असतं. The cell wall of phloem fibers is quite thick. आणि ज्या सेलवॉल आहेत फ्लोएम फायबरच्या तर या थोड्या प्रमाणात का होईना पण थिक असतात. At maturity, these fiber losses their protoplasm and become dead. आता फ्लोएम फायबरचं एक वैशिष्ट्य आहे की मॅच्युरिटीच्या वेळेस हे जे फ्लोएम फायबर्स आहेत हे लिव्हिंग मटेरियल प्रोटोप्लाझमचा लॉस करतात आणि स्वतः काय होतात नंतर डेड सेल्स होतात. Phloem fibers of jute, flax, and hemp are used commercially. आता जे फ्लोएम फायबर्स आहेत तर ज्यूट असेल, फ्लॅक्स आणि हेम्प असे 3 वनस्पती आहेत की ज्यांचे फ्लोएम फायबर्स आपण कमर्शियली यूज करत असतो. तर फ्लॅक्स ही एक आंबाडी नावाची वनस्पती येतो आणि हेम्प जे आहे तर त्याचा अर्थ ताग किंवा आंबाडी त्याच रेंजमधली ही वनस्पती आहे. तर याच्यामध्ये ॲक्च्युअल धागे तयार होतात पहा, ते धागे म्हणजेच त्याचा वापर समजा आपण वेगवेगळ्या पोती, गोंदपाट असतात ना, कपडे पोते वगैरे तयार करण्यासाठी यूज करत असतो तर ते ॲक्च्युअल ते फ्लोएम फायबरच आहे. The first form primary phloem consists of a narrow sieve tubes and is referred to as a protophlloem, and the latter form phloem has bigger sieve tube and is referred to as metaphlloem. आता जे प्रायमरी फ्लोएम्स आहेत हे जेव्हा सुरुवातीला तयार होतात तर सुरुवातीला त्यांची कंडिशन काय असते की त्यांच्यामध्ये सीव ट्यूब्स नॅरो असतात आणि सीव ट्यूब्स नॅरो असणारे प्राथमिक अवस्थेतले जे फ्लोएम्स आहेत त्यांना काय म्हणायचं, प्रोटोफ्लोएम. आणि नंतरच्या टप्प्यामध्ये जेव्हा हे फ्लोएम जे आहेत तर यांची ग्रोथ होते त्यामध्ये सीव ट्यूब्स हे बिगर साईजचे होतात. तर बिगर साईजचे ट्यूब्स सीव ट्यूब सेल्स जर फ्लोएममध्ये प्रायमरी फ्लोएममध्ये प्रेझेंट असतील तर त्याला काय म्हणायचं, मेटाफ्लोएम. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण द टिश्यू सिस्टीम या संदर्भात बोलू.